2 दिवसापूर्वी म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नावरती छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बच्चूभाऊंच्या आदेशानं दिव्यांगांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं। आंदोलन छेडलं होतं। दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे, दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांचा सन 1995चा 2016चा कायदा याची अंमलबजावणी झाली पाहिजे। या मुख्य मागण्यासाठी जे प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन पुकारलं, त्या आंदोलनामध्ये हा आमचा त्रिंबक धोत्रे नेवपूर किशोर कन्नड येथील हा दिव्यांग बांधव या आंदोलनामध्ये अगदी पहाटे 4 वाजता सहभागी झाला। आणि ज्यावेळेस या दिव्यांगाच्या लक्षात आलं की सरकार आणि शासन कसल्याही प्रकारची दिव्यांगांच्या योजनांची प्रश्नांची अंमलबजावणी करत नाही, त्यावेळेस या दिव्यांगानं सुसाईड नोट लिहिली, एक व्हॉइस रेकॉर्डिंग तयार केलं आणि संपूर्ण सोशल मीडियावर टाकलं की शासन आमच्या दिव्यांगांना न्याय देऊ शकत नाही, घरकुल देऊ शकत नाही, माझ्याकडे कर्ज आहे पण कर्ज माफी करू शकत नाही, म्हणून या दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे, चांगलं जगता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आणि पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये पाण्यामध्ये उडी टाकून आत्महत्या केली। ही आत्महत्या नाही तर महाराष्ट्र शासनाने एका दिव्यांगाचा खून केला आहे, हा शासनाने खून केलेला आहे। ही जर वेळ दिव्यांगावर येत असेल तर या शासनाला बिलकुल या दिव्यांगांची कसल्याही प्रकारच्या प्रश्नाची जाणीव नाही, हे आम्ही ठामपणे सांगतो। दुसरी गोष्ट अशी की या कन्नड तहसील कार्यालयापुढे आम्ही दिव्यांगाचा मृतदेह घेऊन आलो आहे की आमचा प्रश्न, हा दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, या दिव्यांगाच्या परिवाराला घरकुल मिळालं पाहिजे, या दिव्यांग शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, या दिव्यांगाचा हा मुलगा आहे, या मुलाला उद्योगधंदा शासनाने नोकरी दिली पाहिजे। या मागण्यासाठी आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांना प्रहार अपंग संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो आहे। बच्चूभाऊंच्या आदेशानुसार जर 10 दिवसामध्ये या शासनाने प्रशासनाने या योजनेची अंमलबजावणी केली नाही तर स्वतः बच्चूभाऊ येऊन त्या तहसील कार्यालयामध्ये आमच्या दिव्यांग बांधवाचा 10वा या कन्नड तहसील कार्यालयामध्ये घालतील, हा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही देत आहोत। मित्र मला एक सांग, धिक्कार असो, धिक्कार असो। चला काका, गाडी काढतो। त्याची काल ऑडिओ क्लिप मी आत्महत्या करणार आहे अशा पद्धतीची एक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी काल व्हायरल केली होती। तरी देखील पोलीस प्रशासनाला किंवा इतर जे काही डिपार्टमेंट असतील त्यांना तो व्यक्ती शोधण्यामध्ये अपयश आलं
असं नागरिकांचा आणि अपंग संघटनेचा आरोप आहे. त्याबद्दल काय पहिली प्रतिक्रिया? या संदर्भामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप आम्हाला प्राप्त झाली होती, त्या अनुषंगानं SDPO साहेबांनी, SP साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी त्यांची पूर्ण जिल्ह्यातली यंत्रणा सजग केली होती, अलर्ट केली होती. पिशोरचे API यांच्यामार्फत देखील त्यामध्ये त्यांना आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना शोधण्यासाठी त्यांचे कालपासूनचे प्रयत्न चालू होते. परंतु ते आपल्या जिल्ह्यामध्ये सापडले, आपल्या जिल्ह्यात ठिकाणी सापडले. कदाचित विषय असता पण आपल्याच कार्यक्षेत्रात आपल्याच जिल्ह्यामध्ये त्यांची डेड बॉडी आज सकाळी मिळाली. हे आपल्या पोलीस यंत्रणेचं अपयश नाही का? त्यांनी निश्चित असं कुठं ठिकाण सांगितलं नव्हतं, तरी पण आम्ही त्यांच्या मोबाईल लोकेशन पासून सर्व यंत्रणा कामाला लावली होती. जिथं जिथं मिळाले होते आमची पिशोरची टीम तात्काळ तिथं पाठवली होती व तिथल्या स्थानिक पोलीस जे नियरेस्ट आहेत त्यांना पण कळवून, पण दुर्दैवाने ते मिळाले. सर, शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांना नामंजूर केल्यामुळं त्यांना आत्महत्या केली असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय सांगू? शासनाच्या स्कीमा का मंजूर होत्या दिव्यांगांना? यांच्या वैयक्तिक जे आपले दिव्यांग बांधव आहेत, त्र्यंबक कडुबा धोत्रे यांचा घरकुल आणि शौचालय या प्रमुख त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगानं 2 मागण्या होत्या. त्या संदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचा शौचालयाच्या निधीचा मागणी ही आपल्या पोर्टलवरती त्यांनी अपलोड केलेली आहे. तो निधी प्राप्त झाला, अद्यापपर्यंत तो प्राप्त झाला नव्हता. परंतु या संदर्भात आता आम्ही आज पंचायत समितीशी चर्चा केलेली आहे की ते जिल्हा परिषदच्या CO साहेबांकडे उद्या जातील पंचायत समितीचा विभाग, आणि त्या ठिकाणावरून लवकरात लवकर त्यांचा निधी शौचालयाचा आपल्याला देण्याच्या संदर्भातची कार्यवाही ते करणार आहेत. घरकुलाच्या संदर्भातचा विषय आहे, तर त्या संदर्भामध्ये देखील काय झालेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, ज्या घरकुलाच्या यादीत आहे त्यांचा जो काही नंबर आहे तो कशाचा वेटिंग लिस्ट मध्ये त्यांचं नाव नाहीये, तर त्या संदर्भात देखील ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती त्यांच्या घरकुलाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणार आहे. तिसरी कदाचित मंजूर झाली असं ह्या स्तरावर मंजूर नाही, जिल्हा परिषद स्तरावर मंजूर समाज कल्याण आणि आता जे PWL जे बोललो आपण तर ते प्रधानमंत्री आवास योजना. आपले जे दिव्यांग बांधव आहेत जे मयत झालेले त्र्यंबक कडुबा धोत्रे यांच्या खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ती घडू नये अशी आपल्या प्रत्येकाचीच अपेक्षा आणि इच्छा आहे की आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत, परंतु ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. आजच्या या घटनेच्या अनुषंगानं पंचायत समितीला आम्ही आता चर्चा केली, त्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग व्यक्तींचे अर्ज किंवा त्यांच्या तक्रारी किती आहेत त्या आम्ही काढायच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यावरती कार्यवाही या पुढच्या 5 दिवसात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये केली जाईल. तसेच पंचायत समिती यांच्याकडे वेगवेगळे विभाग आहेत, त्या पंचायती स्तरावरती त्यांचे काही अर्ज असतील, काही प्रश्न असतील तर ते देखील आपण पुढच्या 5 दिवसामध्ये सोडू. फक्त पंचायत समिती ग्रामपंचायतच नाही तर आपण इतर विभागांमध्ये देखील जर काही असे दिव्यांग व्यक्तींचे अर्ज असतील, त्यांच्या अडचणी असतील तर त्या पुढच्या 5 दिवसात सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जे मयत झालेले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या संदर्भात तहसील स्तरावरील ज्या योजना आहेत, संजय गांधी आहे किंवा इतर योजना आहेत, त्या योजनेमध्ये त्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनामार्फत देण्यासंदर्भात आम्ही त्यांचा संजय गांधी मधला प्रस्ताव हा लवकरात लवकर प्राप्त करून घेऊ आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत तो प्रस्ताव संजय गांधी मधून आम्ही तो मंजूर करून घेऊ. या व्यतिरिक्त अजून कुठल्या योजना असतील तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती तर या संदर्भात देखील आपण त्यामध्ये त्यांना मदत देऊयात. त्याचसोबत शेतकरी
शेतकरी आत्महत्या या प्रकरणामध्ये देखील त्यांचा आम्ही प्रस्ताव घेऊन जिल्हा स्तरावरती त्यांना कशा पद्धतीनं मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करून त्यांना या 3 योजनांमधून तहसील कार्यालयामार्फत आम्ही त्यांना मदत करूया.